कॉलेजमध्ये काय काम नसताना आम्ही आलात कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये असा विषय होईल म्हणून आम्हाला वाटलं पण नव्हतं. कॉलेज भरणार होतं 15 जूनला, आम्ही आला 4 जूनला डायरेक्ट कॉलेजमध्ये. तर कसं आहे मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन आणि चांगल्या ब्लॉग मध्ये. आपल्याला आज जायचं होतं कळंबला, आपला हेअरकट बी करायचा होता आणि कॉलेजचं पण थोडंसं काम होतं बरं का. मग काय आपण निघलात गाडीवर. थोडं पुढे गेल्याच्या नंतर आपल्या गाडीतलं संपलं पेट्रोल. मग काय गाडी खाली पाडली आणि किक मारली आणि आपण निघलात मग कळंबला. जाता जाता आपल्याला लागली वांजरा नदी. वांजरा नदीला अजून सुद्धा पाणी आलं नाही, थोडंच पाणी होतं. मी म्हणलं मोसम आहे मस्ताना, आपण गाडीवर कळंबला जात असताना. त्याच्यानंतर आपण आला श्री दत्त फुटवेअर, कारण इथं माझा मित्र कामाला असतो. त्याला म्हणलं आपलं थोडंसं कॉलेजमध्ये काम आहे, सोबत येतो का? ती म्हणला येतो की. मग त्यांनी दप्तर घेतलं आणि चप्पल घाला यांनी खूपच उशीर केला बरं का. अरे म्हणलं आपलं कॉलेज बंद होईन, आपल्याला लवकर जायचंय. तर आपण निघलाच कॉलेजकडे पाय पाय. त्याला म्हणलं तुला दुकानाला जायला उशीर लागेल, कारण आपल्याला अजून हेअरकट पण करायचा आहे. ते म्हणला काय अडचण नाही, कारण माझी दुपारची सुट्टी झालेली आहे. म्हणलं जमतंय की. मग आपण कॉलेजमध्ये केली एंट्री. तर आपला काय विषय झाला नव्हता, तर नीरज भाऊचं ऍडमिशन घ्यायचं होतं बरं का. त्याच्यामुळे आपण आलात कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर नीरज भाऊनं लावलं सरांना फोन. नीरज भाऊ म्हणला माझं आर्ट मध्ये ऍडमिशन आहे, तर कॉमर्स मध्ये होईल का? सर म्हणले आता ते जमत नसतं, पहिलंच तुम्हाला कळायला पाहिजे. मग काय परत आपण निघलात. मग नीरज भाऊला म्हणलं चला आता आपला हेअरकट करू, तुझं तर काम झालं नाही तर मी तर हेअरकट करतो. नीरज भाऊ बघा ना कसा एंट्री मारतोय. तर आपला हेअरकट झालता, तर नीरज भाऊला म्हणलं चला आता तुला भेळ चारतो म्हणलं. तर आपण भेळ खायला आलतात, तर आपण भेळ खाल्ली बरं का. म्हणलं आता आपण भेळ खाल्ली तर गाडीत सध्या पेट्रोल टाकावं. म्हणलं गाडीत पेट्रोलच नव्हतं. पेट्रोल पंपावर गेलात आणि 40चं पेट्रोल टाकलं. नीरज भाऊला दुकानात सोडलं आणि आपण आलात गावाकडं. तर ब्लॉग कसा वाटला आपल्याला कमेंट मध्ये नक्की सांगा. असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्याला फॉलो करून घ्या.